या दह्याच्या स्नानानंतर शुद्धोदक स्नान, कपाळाला पुन्हा गंध लावला जातो, पुष्पार्पण करून देवा पंढरीच्या राया, विठ्ठल सखया। भगवंताला गोकुळापासून प्रिय असणारी वस्तू म्हणजे लोणी. हे लोणी पुजारी आता भगवंताच्या मुखास लावत आहेत. हे रूप पाहण्यासाठी डोळे आतुरलेले आहेत. नंतर देवाची आरती होते. याला लोण्याची आरती म्हणतात. भगवंताच्या मुखाला लोणी लावून आरती केली जाते. भक्तिभावानं सर्वजण देवाला वंदन करतात. लोण्याच्या आरतीनंतर तुपाने स्नान घातलं जातं. दही, दूध, तूप हे देवाच्या सर्वांगाला चोळत आहेत पुजारी. पुन्हा शुद्धोदक स्नान, कपाळाला गंध लावण्यात आलेला आहे. पुष्पार्पण करून दही, दूध, तूप आणि चौथा अमृत म्हणजे मध, या मधाने स्नान घालत आहेत. मधाला पियुष सदृश म्हणजे अमृताप्रमाणे समजण्यात येत आहे. तेव्हा दूध स्नान, दही स्नान, तूप स्नान, त्यानंतर मधाचं स्नान आहे. या मधाच्या स्नानानंतर इक्षुदंडापासून म्हणजे उसापासून निर्माण झालेली दिव्य शर्करा, या शर्करेनं परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे. साखर देवाच्या सर्वांगाला चोळण्यात येत आहे. पय, दधी, मधु, घृत, शर्करा सहित पंचामृत स्नान. या पंचामृत स्नानानं नित्यपूजनाला आणि नित्यक्रमाला आरंभ होत आहे. पांडुरंगाचं हे पंचामृत स्नान सुरू आहे. रंग दिसे सावळा, हरी तुझा रंग दिसे सावळा, रंग दिसे सावळा, प्रभू तुझा रंग दिसे सावळा. पहाटेच्या प्रहरी करीतो न्याहारी, खाई लोण्याचा गोळा. हरी तुझा रंग दिसे सावळा, हरी तुझा रंग दिसे सावळा. पंचामृत स्नानानंतर वैदिक मंत्राने देवाला अमृताभिषेक केला जातो. या अमृताभिषेकाच्या वेळेला अनेक वैदिक मंत्र म्हटले जातात. प्रामुख्याने पुरुष सूक्त, श्री सूक्त इत्यादी पवित्र अशा सूक्ताने अमृताभिषेक देवाला घातला जात आहे. अत्यंत मनोहर असं सुंदर भगवंताचं रूप, अनेक संतांना भुरळ घालणारं हे रूप बघून सर्व संतांनी या रूपाचं वर्णन केलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असं हे भगवंताचं नयन मनोहर सुंदर असं रूप हे या काकड आरतीच्या वेळेला, विशेषतः पंचामृत अभिषेकाच्या वेळेलाच पाहावयास मिळते.